नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा डॉक्टर गॅलेक्सी यूट्यूब चॅनल मध्ये. मी श्याम गंगथडे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आणि आजच्या लेक्चरला सुरुवात करतो. मित्रांनो, आज एक आपण अतिशय महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत. त्याचं नाव आहे मल. मित्रांनो बघा, या लेक्चरला थोडा ऍडजस्ट करून घ्या. आज माईकची ते सेल संपल्यामुळं मी माईक यूज करत नाहीये, त्याच्यामुळं मी जास्त आवाज करण्याचा प्रयत्न करेन, म्हणजे मोठ्या आवाजात तुम्हाला सगळं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन. पण तुर्तास आवाज जर येत नसेल तर तेवढं तुम्ही ऍडजस्ट करा. ओके, तर आज सुरू करूयात मित्रांनो. महत्त्वाचा टॉपिक आहे मल. मी तुम्हाला आपण ऍट द स्टार्टिंगला सांगितलं होतं की बाबा एक लेक्चर घेतलं होतं बघा मित्रांनो, दोष, धातू आणि मल. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये एक जनरल इंट्रो म्हणून सांगितलं की मल म्हणजे काय आणि शरीरात कोणकोणते मल आहेत ते एक मे बी सांगितलं असावं, आणि दोष, धातू, मल यांचं कार्य काय हे एकंदरीतरित्या स्पष्ट केलं होतं आणि ती काय आहेत ते स्पष्ट केलं होतं. ओके, आता ह्या लेक्चर मध्ये आपल्याला आता टॉपिक मेनली जो आहे मल आपल्याला डिटेल मध्ये पाहिजेत. मल, त्याची व्याख्या, निरुक्ती. बघा मित्रांनो, आयुर्वेदिक पोर्शन म्हणला ना, हेच टॉपिक परत आपल्याला रिपीट इन द सेन्स त्याचं हेडिंग जे आहेत ते रिपीट आपल्याला पाहायला मिळतात. ओके, आता फर्स्टली तर चला तर सुरू करूयात वन बाय वन. ठीक आहे, आता पहिल्यांदा आहे मित्रांनो मल या शरीरातील भाव पदार्थाची निरुक्ती. ओके, निरुक्ती काय म्हणते? आकाश ते सुरू आहे का? 2 मिनिट लक्षात ठेवतो. निरुक्ती काय म्हणते? मध्ये बंद पडेल की बघा, श्लोक वाचतो मी पहिल्यांदा. आपला तेच पॅटर्न आहे मित्रांनो, श्लोक, त्याचा मीनिंग मी एक्सप्लेन करेन आणि तो श्लोक तुम्हाला बाय हार्ट पण करायचे, कारण श्लोकामुळे आपले मार्क वाढत असतात. ओके, तर आता बघा, श्लोक असं म्हणतो, मृज्यते शोध्यते शरीरम अनेन इति मलः. बघा, दोनच शब्द महत्वाचे आहेत, मृज्यते शोध्यते शरीरम अनेन इति मलः. ओके, आता ह्याचा अर्थ काय बघा मित्रांनो, की ज्याच्यामुळं असा भाव पदार्थ शरीरातला की ज्याच्यामुळे शरीराला मलिनत्व येतं, म्हणजे शरीर आपलं मलिन होतं या भाव पदार्थामुळं, हा असा जो पदार्थ. आणि दुसरी ओळ काय म्हणते हो? शोधते, शोधन पण करते हो त्याच्या. मग शोधन कसं करते हो? आपल्याला आता प्रश्न पडायला पाहिजे की मल तर मलिन पण करतंय, ह्याच वाक्य श्लोकामध्ये म्हणाले, शोधन पण करतंय. दोन वाक्य कॉन्ट्रोवर्सी, म्हणजे काय आपण म्हणतो बाबा दोन्ही बाजूकून बोलाले, असे ह्या पद्धतीमध्ये ही श्लोक दोन्ही बाजूकून बोलतो. बघा काय म्हणतो, मृज्यते शोधते, त्याचं मलिन पण कराले आणि शोधन पण कराले. ओके, तर शोधन कुण्या प्रकारे करते ब्रीफ मित्रांनो सांगतो तुम्हाला. की आता बघा, हा मलिन करते तर फर्स्ट भाग आहे. मग शोधन कसं करते मित्रांनो, तर शोधन त्याला शरीराच्या बाहेर काढावं लागतं मित्रांनो. ठीक आहे, शरीराच्या बाहेर एकदा काढलं तर शरीराचं आपल्याला शोधन होतं. ह्याचा हा अर्थ इथं एक्सपेक्ट आहे. ओके, निरुक्ती क्लिअर झाली. काही नाही, फक्त 2 शब्द आहेत ते तुम्ही श्लोक बाय हार्ट करा आणि त्याचा मीनिंग पण त्या शब्दाद्वारे समजून घ्या. ठीक आहे, आता दुसरी टर्मिनॉलॉजी आहे व्याख्या. त्याची व्याख्या काय म्हणते? मलिनीकरणात मलाहा. बघा, मलिनीकरणात मलाहा 2 शब्दाचा श्लोक आहे. त्याचा अर्थ असा आहे, शरीरामधला असा भाव पदार्थ घटक की ज्याच्यामुळे शरीराला मलिनत्व प्राप्त होते, त्यास आपण मल ही संज्ञा आपण दिलेली आहे. ओके, समजण्यासारखं मित्रांनो, म्हणजे एकदा दोनदा हे करा, ज्याच्यामुळे शरीराला, आता मलिन म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे की बाबा काय मित्रांनो, की एक प्रकारचं तिथे जे वातावरण आहे ते वातावरण डिस्टर्बन्सेस करणे किंवा त्याच्यामध्ये काय म्हणतात खराबपणा आणणे किंवा मलिन करणे. मी आपण असं म्हणतो बघा मित्रांनो, बघा धुवलेले कपडे आणि मळालेले कपडे कसे असतात बघा बरं, त्याच्यामध्ये अनवॉन्टेड भाव घटक येऊन बसलेले असतात न धुवलेल्या कपड्यामध्ये. सेम लाईक हिअर दॅट मलिन म्हणजे शरीरामधले जे आपले अवयव आहेत किंवा घटक आहेत त्याला मलिन करण्याचं काम मित्रांनो, काम आपले मल करत असतात. ओके, त्याची झाली व्याख्या. आता तिसरं आहे बघा मित्रांनो, त्याचे प्रकार. तर प्रकारच्या अगोदर तुम्हाला हे सांगतो, शरीरामध्ये प्रामुख्याने 3 मल आहेत, मूत्र, पुरुष आणि श्वेत. मूत्र, पुरुष आणि श्वेत. ओके, तर आता
पण क्लासिफिकेशन त्याचं जर पाहिलं मित्रांनो तर मायक्रो लेवलला आपण त्याचं क्लासिफिकेशन पाहूयात. ओके, आता मलाचं काय म्हणतात क्लासिफिकेशन इन जनरल पाहू. तर मलाचं क्लासिफिकेशन इन जनरल मेनली दोन ह्याच्यामध्ये आहे. एक आहे अन्नमल आणि दुसरा आहे धातुमल. ओके, आता अन्नमल मध्ये परत दोन कॅटेगरी आहेत. अन्नमल मध्ये एक तर पुरुष येतो आणि दुसरा येतो तो मूत्र. ओके, आता हे कसं बनतं काय ना, आयुर्वेदानुसार पुरुष उत्पत्ती, आयुर्वेदानुसार मूत्र उत्पत्ती, हे त्या आपल्याला मित्रांनो ह्याची आता ही जस्ट सब हेडिंग मध्ये आले म्हणजे हा टॉपिक संपला असं नाही. आपल्याला इन डिटेल अजून ह्याच पद्धतीनं हा एक 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 मल पाहिजे. ठीक आहे, मल डिटेल मध्ये पाहूयात. ओके, त्याची काळजी करू नका. तर पुरुष आणि मूत्र. ओके, हे आहे अन्नमल. दुसरी कॅटेगरी आहे धातुमल. आता धातू तर आपल्याला माहितच आहे काय करते हो, धारण धातू, जे शरीराला धारण करतात दॅट इज धातू, आणि त्याच्यापासून पण धातूचे पण मल असतात. ओके, तर कुण्या कुण्या धातूचा कोणता कोणता मल आहे इथे जरा मी मेन्शन करतो. हे आहेत मित्रांनो पूर्ण, हे आहे धातू आणि हे आहे धातूचे मल. हे आहे रस धातू, रक्त धातू, मांस धातू. ओके, तर आता बघा रस धातूचा मल आहे कफ. आता बघा कसं रस धातूचा कफ काय, आश्रय, आश्रयभाव वगैरे 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 टर्मिनॉलॉजी मेनली आपण ऐकलेल्या असते. तरी आपण इन डिटेल ह्या मल चॅप्टर मध्ये पाहणार आहोत. मित्रांनो 7 ते 8 लेक्चर होतील आपण पूर्ण मल संपायला. त्याच्यामध्ये तुम्हाला इन डिटेल सर्व मी समजून सांगणार आहे. ओके, तर आता बघा रस धातूचा मल आहे कफ. बघा काही नाही, बाय हार्ट करा पहिल्यांदा, मग पुन्हा आपण वन बाय वन ते समजून घ्या. एकदा समजलं ना पुन्हा मग कोणत्या धातूचा कोणता मल आहे ते ऑटोमॅटिक आपल्या लक्षात राहायला सोपं जातं. ओके, रस धातूचा जो मल आहे तो कफ आहे. रक्त धातूचा जो मल आहे पित्त आहे. मांस धातूचा जो मल आहे तो खमल आहे. आणि मेद धातूचा जो मल आहे ते स्वेद आहे. अस्थि धातूचा मल केश, लोम, नख. आणि मज्जा धातूचा मल अस्थि, पुरुष आणि तो. हे मित्रांनो जनरली आपल्या धातूचे मल आहेत. ओके, बघा परत मी रिवाइज करतो. मलाच्या दोन कॅटेगरी आपण पाहिल्या, एक अन्नमल एक धातुमल. अन्नमल मध्ये दोन आहे, पुरुष आणि मूत्र. ओके, धातुमल मध्ये प्रत्येक धातूचा मल आहे. बघा रस धातूचा कफ हा मल आहे. रक्त धातूचा पित्त मल आहे. मांस धातूचा ख मल आहे. मेद धातूचा स्वेद ख मल आहे. अस्थि धातूचा केश, लोम, नख आहे. आणि मज्जा धातूचा अस्थि, पुरुष आणि तो अस्थि, पुरुष आणि तोक्ष्ण मज्जा धातूचे मल आहेत. मित्रांनो बघा आजचं लेक्चर आपण इथंच थांबूयात. थोडं आपल्याला ऑनलाईन थोडं टेक्निकल इश्यू असल्यामुळे आपल्याला लेक्चर थोडं जास्त वेळ शूट करता येत नाही. लवकरात लवकर आपण आपल्या याच्यावर डिजिटल कॅमेरा पण लवकरात लवकर आणण्याचा आपण प्रयत्न करू. आणि पूर्ण ज्या तुम्हाला जे शॅडोचा जो प्रॉब्लेम येत आहे किंवा ठळक दिसतो, मी पूर्ण एकदम ठळक लिहित आहे बोर्डवर, तरी थोडं कॅमेराचा इश्यू असल्यामुळे तो कदाचित दिसत नसेल, तरी मी आता तो प्रॉब्लेम दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. ओके, आणि लवकरात लवकर तो प्रॉब्लेम पण दूर होईल. तर आज आपण मल हा टॉपिक पाहिला. ओके, निरुक्ती, व्याख्या आणि त्याचे ब्रॉडली त्याचं क्लासिफिकेशन. ओके, आता पुढच्या लेक्चरला मलाचं स्वरूप किंवा मलाचे कार्य आणि वन बाय वन मग कुठला कुठला मल आहे तो आपण डिटेल वन बाय वन पाहूयात. तोपर्यंत मित्रांनो कशी चालली आहे तुमची स्टडी मला एकदा तुमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपल्याला थोडं एक 10-15 दिवस लेक्चरला गॅप पडला. थोडं कॉलेजच्या कामामुळे जास्त लोड आल्यामुळे मला लेक्चर थोडे घेता आले नाहीत. तरी मी आता इथून पुढं होईल तेवढं तुम्हाला लेक्चर टाकण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. अभ्यास हा व्यवस्थित मित्रांनो चालू द्या. अभ्यासाला कुठं पण खंडन पडू देऊ नका. कारण मित्रांनो आपल्याला अभ्यासाचे एक माध्यम आहे की तिथं आपण जगाला दाखवून देऊ शकतो की आपल्यामध्ये पोटेन्शियल काय, आपल्यामध्ये स्टॅबिलिटी काय, आपण काय करू शकतो. आणि हे आपल्याला जगासाठी तर नाही कमीत कमी आपल्या आईवडिलांसाठी आणि आपल्या स्वतःच्या जगण्यासाठी आपल्याला अभ्यास करायचा. त्याच्यामुळे अभ्यासाला कुठेही खंडन पडू देऊ नका. आपण पुढच्या लेक्चरमध्ये वन बाय वन मल पाहूया. तोपर्यंत अशीच तुमची स्टडी चालू द्या आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि राहिलाच तर आपलं हे लेक्चर जर तुम्हाला आवडलंच तर तुमच्या गरजू विद्यार्थी जे मित्र आहेत त्यांना नक्की एकदा शेअर करा. त्यांना पण फायदा होऊ द्या आणि आपला पण फायदा
करून घ्या मित्रांनो. तोपर्यंत डॉक्टर गॅलेक्सी या यूट्यूब चॅनलला आपल्या मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. झालं का सगळं?